हे बघा मुलांना, आता आपला तिसरा धडा कोणता आहे? केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, म्हणजे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रिया. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन, म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित करणे. रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिएक्शन, म्हणजे रासायनिक अभिक्रियांचे लेखनाचे नियम. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. Can you recall what are the types of molecules of elements and compounds? What is mean by valency of elements? म्हणजे फर्स्ट क्वेश्चन असा आहे की मूलद्रव्यांच्या आणि संयुगाच्या रेणूचे प्रकार कोणकोणते? सांगा बरं, तुम्हाला माहितीत का कोणते आहेत? तर मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स आर इन पॉलीएटॉमिक स्टेट. पॉलीएटॉमिक स्टेट मध्ये असतात. ठीक आहे. द टू मेन टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स दॅट होल्ड ॲटम्स टुगेदर आर कोव्हॅलंट अँड आयोनिक. हे तुम्हाला माहिती आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड. शेअरिंग आणि गिव्ह अँड टेक रिलेशनशिप ज्यांच्यात असते त्यांना कोव्हॅलंट आणि आयोनिक म्हणतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, O2 इज अ मॉलिक्यूल विथ कोव्हॅलंट बॉन्ड आणि NaCl इज द मॉलिक्यूल विथ आयोनिक बॉन्ड. O2 म्हणजे ते काय करतात, हे करतात त्याच्यामध्ये म्हणजे एकच एलिमेंट आहे पण ते एकमेकाचे इलेक्ट्रॉन काय करतात, शेअर करतात. त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. आणि आयोनिक बॉन्ड म्हणजे काय, तर गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. ठीक आहे, म्हणजे एकमेकाला देतात घेतात असं. व्हॉट इज अ रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड्स? विविध संयुगाची रासायनिक रेणुसूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते? काय वाटतं तुम्हाला? हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स रिटन? मग कसे लिहिले जातात बरं ते रेणुसूत्रे? तर इन ऑर्डर टू राईट the molecular formula of different compounds, it is necessary to know the symbol and valency of the various radical or element. म्हणजे आपल्याला त्या एलिमेंटची किंवा त्या मूलद्रव्यांची काय माहिती पाहिजे? व्हॅलेन्सी माहिती पाहिजे. आपण मागच्याच पाठात शिकलो आहोत. नंतर हे काय, व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट? म्हणजे काय, द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाइन इज कॉल्ड इट्स व्हॅलेन्सी. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट एन ॲटम ऑफ एन एलिमेंट गिव्स अवे ऑर टेक अप और शेअर्स ड्युरिंग केमिकल रिएक्शन. जेव्हा केमिकल रिएक्शन होते, जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते, तेव्हा कोणते मूलद्रव्य किती इलेक्ट्रॉन देतात, घेतात किंवा देवाणघेवाण करतात, ठीक आहे, त्याच्यावर त्यांची व्हॅलेन्सी अवलंबून असते. आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते स्टेबल करतात. आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल झालं की शेवटच्या सेलमध्ये आपण बघितलं काल कवचात जेवढे इलेक्ट्रॉन असतात उरलेले, तर त्यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. मग तीच त्याची व्हॅलेन्सी म्हटली जाते मूलद्रव्याची. In earlier standard, we have seen how compounds are formed by chemical combination of element. मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगे कशी तयार होतात हे आपण मागील इयत्तेत पाहिले होते. माहिती आहे ना तुम्हाला, आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत. We have also learned that the driving force behind formation of a chemical bond is to attain an electronic configuration with a complete octet. आणि आपल्याला हेही माहित आहे की रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्व अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन संरूप रूपात प्राप्त करणे. म्हणजे पूर्ण इलेक्ट्रॉन हे का असतात, ऑक्टेट कम्प्लीट पाहिजे, म्हणजे अष्टक पूर्ण पाहिजे. द ॲटम अटेन अ कम्प्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग, टेकिंग और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विथ इच अदर. मध्ये ऑक्टेट कसं कम्प्लीट, अष्टक कसं पूर्ण होतं रे, तर ते एक तर ते इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात किंवा ते एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात. आलं लक्षात? आता केमिकल रिएक्शन म्हणजे काय? रासायनिक अभिक्रिया. सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ 18th and 19th century carried out fundamental experiment on chemical reaction. म्हणजे 18व्या व 19व्या शतकातील काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियाच्या संदर्भात खूप सारे मूलभूत प्रयोग करून बघितले. They proved from their experiment that during chemical reaction composition of matter changes and that change remains permanent. मग त्यांच्या त्या प्रयोगातून सिद्ध झाले, त्यांनी करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याचे संघटन बदलते व हा बदल कायमस्वरूपी असतो. काय चेंज होतं? त्याचं कंपोजिशन, संघटन, आणि ते परमनंट असतं, म्हणजे ते कायमस्वरूपी असतं. ऑन द contrary, during physical change only the state of matter changes and this change is often temporary in nature. या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बराच वेळ तात्पुरता स्वरूपाचा असतो. म्हणजे फिजिकल चेंज हा काय असतो, द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, म्हणजे टेम्पररी, पूर्ण असा हे नसतो, परमनंट नसतो तो कायमस्वरूपीचा. आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम फेनॉमेनॉन ऑन द
फॉलोइंग टेबल. म्हणजे तुम्हाला फेनॉमेनॉन हे दिलेले घटना दिलेल्या आहेत, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज, हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. लक्षात. मग याच्यात काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. मग ती फिजिकल भौतिक आहे का रासायनिक आहे. कुकिंग ऑफ फूड म्हणजे बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, अन्न शिजवणे. रिपिंग ऑफ फूड म्हणजे फळ परिपक्व होणे, रिपिनिंग ऑफ फ्रूट. मिल्क टर्न इंटू कर्ड म्हणजे दुधाचे दह्यात रूपांतर होणे. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर पाण्याचे बाष्पीभवन होणे. डायजेशन ऑफ फूड इन स्टमक जठरामध्ये अन्न पचणे. साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर म्हणजे डांबर गोळी असते ना, ती हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे. का होतो. स्टेनिंग ऑफ शहबाद और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस म्हणजे आपण फरशीवर किंवा कडप्प्यावर लिंबाचे रसाचे डाग जर पडले तर त्याच्यामुळे काय इफेक्ट होतो. मग ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट म्हणजे उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. लक्षात ह्या कोणता याच्यापैकी कोणता फिजिकल चेंज आहे म्हणजे कोणता भौतिक बदल आहे आणि कोणता रासायनिक बदल आहे तुम्हाला लिहायचंय. डू द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इन अ ग्रुप ऑफ फ्रेंड. टेक हेल्प ऑफ युअर टीचर. ठीक आहे. ऍपरेटस. आता हे एक्सपेरिमेंट आहे. थर्मामीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनेल, देन बसन बर्नर एक्सेट्रा म्हणजे तापमापी, बाष्पन पात्र, तिवई, नरसाळे, परीक्षा नळ्या, बन्सेन्स बर्नर नंतर इत्यादी. केमिकल्स. लाइमस्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम कार्बोनेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्रेट म्हणजे रासायनिक पदार्थ कोणते. चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम क्रोमेट, जस्तची पूड, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्राइड एक्सेट्रा म्हणजे एवढं. आता प्रोसिजर काय करायला लावलंय. कॅरी आउट ऍक्टिव्हिटीज 1 to 5 ॲज गिव्हन बिलो. रीड द रेकॉर्ड अँड द टेम्परेचर इन द ऍक्टिव्हिटी 2 to 4 म्हणजे खालील दिलेल्याप्रमाणे 1 ते 5 हे आकृत्या करा आणि त्यापैकी 2 ते 4 मध्ये तापमापीच्या साहाय्याने तापमान मोजून त्याची नोंद करायला लावलेली. आलं लक्षात.